मी 1 वर्ष माझ्या जोडीदाराची कॅन्सरच्या काळात सेवा केली, पण शेवटी त्याने मला सोडून 2 मुलं असलेल्या एका महिलेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही 8 वर्षे एकत्र होतो. मग एका साध्या गुरुवारच्या रात्री सोफ्यावर बसले असताना त्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले की मुलांशिवाय आयुष्य जगण्याची मी कल्पना करू शकते का? मी त्याला सांगितले की मला दोन्ही प्रकारे चालेल, ज्याबद्दल आम्ही आधी 100 वेळा चर्चा केली होती. अचानक त्याने दावा केला की त्याला आता मुलांची खूप गरज आहे आणि त्याला अशी व्यक्ती शोधायची आहे जिला मुलं हवी आहेत, म्हणून आपण आता लगेच वेगळे झाले पाहिजे. मी खूप धक्कात होते. मी रडले सुद्धा नाही. मला फक्त त्याची दया आली. शेवटी त्याच्या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये, प्रत्येक भीतीमध्ये आणि आजाराच्या प्रत्येक कठीण क्षणात मी त्याच्यासोबत उभी राहिले होते. मी माझ्या स्वतःच्या आरोग्यापेक्षा त्याच्या आरोग्याला जास्त महत्त्व दिले होते. पण हळूहळू काहीतरी चुकीचं जाणवू लागलं. आमचं एक प्रीमियम ChatGPT अकाउंट शेअर होतं आणि माझ्या लक्षात आलं की तो त्याच्या गावी जाण्यासाठी काही गाड्यांचा शोध घेत होता. जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा त्याने खोटं सांगितलं की त्याला ऑफिसकडून काही डिस्काउंट मिळालं आहे. काही दिवसांनी मी त्याचा लॅपटॉप तपासला. मला सगळं काही सापडलं. अश्लील फोटो, बुक केलेली हॉटेल्स आणि दुसऱ्या महिलेला पाठवलेले मेसेजेस, ज्यात तो सांगत होता की तो तिच्या प्रेमात वेडा झाला आहे आणि तिच्यासाठी तो आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. शेवटी कळलं की तो त्याच्या बालपणीच्या एका मैत्रिणीच्या संपर्कात आला होता, जी एक विधवा होती आणि जिला 5 वर्षांखालील 2 मुलं होती. त्याला फक्त मुलं हवी नव्हती, त्याला ती स्त्री हवी होती. जेव्हा मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने आपली फसवणूक मान्य केली. तो म्हणाला की तिच्याबद्दलच्या भावनांमुळे तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्यामुळे त्याने आपल्या नात्याचा शेवट खूप वाईट पद्धतीने केला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फक्त ती फसवणूक नव्हती, तर ती होती बदली झाल्याची भावना. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाईत मी त्याला सावरलं, पण शेवटी एका अनोळखी व्यक्तीला असा जोडीदार मिळाला जो आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि भविष्याबद्दल उत्साही आहे. मला फक्त सोडून देण्यात आलं नव्हतं, तर माझी जागा दुसऱ्याने घेतली होती.